नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यादान अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सगळ्यात महत्वाचं चालू घडामोडीमध्ये एक अतिशय महत्वाची चालू घडामोडी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ते म्हणजे काय तर लडाखमध्ये नवीन 5 जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. मित्रांनो, 2022चा राज्यसेवेचा पूर्वचा जो प्रश्न होता, हा पूर्वचा प्रश्न याच्या संबंधीचा होता. मग येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% आयोग या बातमीवर तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला आपल्या लेक्चरमध्ये पाहायची आहे. आता लडाख आणि जम्मू काश्मीर हे दोन्हीही केंद्रशासित प्रदेश आहेत आणि याच्या संदर्भातली ही जी बातमी आहे, ही बातमी थोडीशी आपण समजून घेऊयात. याच्यामध्ये लडाखमध्ये नवीन 5 जिल्हे अशा आशयाची ही त्या ठिकाणची बातमी आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं, आता लडाखमध्ये पहिले जिल्हे फक्त 2च होते. आता नवीन 5 जिल्ह्यांची या ठिकाणी निर्मिती झाली. आता नवीन टोटल किती झाले तर सगळे 7 जिल्हे झालेले आहेत. त्याचं कारण लडाखमध्ये पहिले 2 जिल्हे, आता नवीन 5 जिल्ह्याची यामध्ये निर्मिती झालेली आहे. मग हे नवीन 5 जिल्हे कुठले, या जिल्ह्याची निर्मिती का करण्यात आली, या सर्व गोष्टींचा आढावा या बातमीमध्ये घेण्यात आलेला आहे. आता इथे बघा, इथे सांगितलंय दुर्गम भागाच्या सोयीसाठी प्रशासकीय विकेंद्रीकरण. महत्वाचा विषय. आपल्याकडे नवीन राज्याची निर्मिती, नवीन जिल्ह्यांची निर्मिती ही कशासाठी केली जाते तर ते जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते याचं डिवायडेशन प्रॉपर झालं पाहिजे आणि लोकांना प्रशासन देता आलं पाहिजे, यासाठी हे केलेलं आहे. इथे या बातमीमध्ये जर आपण पाहिलं तर इथं सरळ सरळ सांगितलं की लडाखचे जे नायब राज्यपाल आहेत. आता मित्रांनो, जो आपण राज्यसभेचा जर प्रश्न बघितला तर या राज्यसेवेच्या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा होता की जो 2022चा जो प्रश्न होता, या 2022च्या प्रश्नामध्ये नायब राज्यपालाचं नाव सुद्धा तुम्हाला विचारलेलं आहे. कारण आपल्याला माहित आहे केंद्रशासित प्रदेश आपल्या देशामध्ये टोटल 7 आहेत. या केंद्रशासित प्रदेशामध्ये इथे जर आपण बघितलं म्हणजे 8 आहेत केंद्रशासित प्रदेश. या 8 मध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख इथलं जे प्रशासन आहे हे प्रशासन नायब राज्यपाल यांच्या मार्फत चालतं. आता जम्मू काश्मीर ह्याचा जो विषय 2019 मध्ये 370 कलम मधून जम्मू काश्मीरच्या ज्या तरतुदी आहेत त्या वगळल्या होत्या, त्याच्या संदर्भातला पण इतिहास आपण या बातमीमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आता इथे की नायब राज्यपाल, जम्मू काश्मीरचे जे नायब राज्यपाल आहेत त्याच्यामध्ये लडाखचे जे नायब राज्यपाल आहेत, 2 केंद्रशासित प्रदेश आहेत, एक जम्मू काश्मीर आणि दुसरं लडाख. लडाखचे जे नायब राज्यपाल आहेत त्यांनी 5 नव्या जिल्ह्याची घोषणा केलेली आहे. आता इथं सांगितलं त्यामुळे तेथील जिल्ह्यांची संख्या 7. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं पहिले जिल्हे 5 होते, आता जिल्हे 7 झाले. पुढे विकासाला चालना मिळाली, दुर्गम भागामध्ये कार्यक्षम सेवा पुरवणं आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणं, प्रशासकीय विकेंद्रीकरण, या सर्वांसाठी हा निर्णय अतिशय महत्वाचा. म्हणजे त्यांनी 4 कारणं सांगितलेत. पहिलं कारण सांगितलं की विकासाला चालना भेटली पाहिजे. साहजिक जितके छोटे छोटे जिल्हे त्या ठिकाणी निर्माण करण्यात येईल तेवढ्या ठिकाणी प्रशासन चांगलं देता येईल आणि त्याची डेव्हलपमेंट होईल. आणि आपल्याला माहित असेल की लडाख आणि जम्मू काश्मीर यांची डेव्हलपमेंट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि त्या डेव्हलपमेंटकडे सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा लक्ष दिलेलं आहे. पुढे जर आपण बघितलं तर लडाखमध्ये सध्या लेह आणि कारगिल, म्हणजे सुरुवातीला फक्त लडाखमध्ये 2च जिल्हे होते. एक जिल्हा होता त्याचं नाव लेह, दुसरा होता कारगिल. आता त्यांनी काय केलंय की हे 5 नवीन जिल्हे, मग हे 5 नवीन जिल्हे कुठले कुठले आहेत, हे नुब्रा आहे, शाम आहे, चांगथांग आहे, झंस्कार आहे आणि द्रास, हे नवीन 5 जिल्हे त्यांनी निर्मिती केलेली आहे. आता या सगळ्या बातमीमध्ये अजून एक महत्वाचा विषय असा आहे की तिथले नायब राज्यपाल. मी तुम्हाला सांगितलं मी या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आयोगाचा एक प्रश्न सुद्धा घेणार आहे की तुम्हाला समजलं पाहिजे की ही जी बातमी चालू घडामोडीची आपण कशी वाचली पाहिजे. तुम्हाला समजेल की आता इथे आयोगाने 2021ला 22ला ह्याच्या रिलेटेड लडाख रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे आणि या प्रश्नामध्ये नायब राज्यपालाचं नाव विचारलंय. आता हे जे नवीन 5 जिल्हे निर्मिती केलेले आहेत त्याच्यासाठी नायब राज्यपालाचं जे नाव आहे ते आहे विनय कुमार सक्सेना. लक्ष द्या, आपल्या करंट मध्ये हा पॉईंट नोट करून ठेवायचा तुम्हाला की तिथले जे नायब राज्यपाल आहेत त्यांचं नाव आहे विनय कुमार सक्सेना. यांनी ह्या नवीन डिस्ट्रिक्टची निर्मिती केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे कुणाच्या कार्यकाळात झाली हा सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे. हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळं तिथं नायब राज्यपाल हा एक महत्वाचा विषय, हा आपण समजून घेणं आवश्यक आहे. आता इथे बघितलं की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तिथे जाणार आहेत वगैरे अशी बातमी दिलेली आहे आणि त्याच्या अगोदर हा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, पुढे यामध्ये जर बघितलं तर गृहमंत्र्याबरोबर बैठकीची मागणी वगैरे ह्या तिथल्या लोकल गोष्टी आहेत, पण आपण हा पॉईंट थोडासा कव्हर करणं आवश्यक आहे. पुढे इथे दिले. आता तुम्हाला असाही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो की लडाख बाबत खालीलपैकी काय खरे आहे आणि स्टेटमेंट दिले जाऊ शकतात. या सगळ्यांमध्ये तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं आता किती जिल्हे झालेत. टोटल लडाखमध्ये जे जिल्हे झालेत आता 7. पहिले जिल्हे 2, आता नवीन जिल्हे झालेत ते 5. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती गाव आहेत.
जोड्या लावाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुन्हा एकदा लक्ष द्या, जोड्या लावाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण आयोग या पॉइंटवर प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. ह्याच्या अगोदर आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे. इथे जर आपण बघितलं तर लेहमध्ये 44 गाव आहेत टोटल, आणि कारगिलमध्ये 80 गाव आहेत. आता मग प्रत्येकच गावाची नावं किंवा प्रत्येकच गावाच्या संख्या आपण लक्षात ठेवणार का? नाही. यामध्ये सर्वात जास्त आणि सर्वात कमी एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी आपल्या जोड्या त्या ठिकाणी महत्वाच्या लागून जातात. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथं सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, जे जुने 2 जिल्हे आहेत आणि नवीन 5 जिल्हे. जुन्या जिल्ह्यामध्ये कारगिल, आपल्याला माहिती आहे 1999च आपलं युद्ध झालं होतं, ते कारगिल आपण जिंकलं होतं पाकिस्तान बरोबर. त्या कारगिल हा सर्वात मोठा जिल्हा या लडाख मधला समजला गेलाय, आणि त्याच्यामध्ये 80 गाव आहेत. सगळे 7ला 7 जिल्हे आणि त्याचे गावं लक्षात ठेवण्याची गरज नाही. यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आपण समजून घेणं आवश्यक आहे की या 7 जिल्ह्यामध्ये सगळ्यात विषय इथे कारगिल या जिल्ह्यामध्ये 80 गावं आहेत इथे टोटल. म्हणजे एक तर तुम्हाला लक्षात आलंच. पुढची महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इथे आता सर्वात कमी जर आपण बघितलं तर द्रास. बस ह्या 2 जोड्या लक्षात ठेवायच्या, म्हणजे आपल्याला पुढचं तुम्हाला जरी याच्या जोड्या लावायला जरी क्वेश्चन्स विचारला तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे, किंवा वन लाईनर मध्ये जरी प्रश्न विचारला की लडाखमध्ये जे नवीन 7 जिल्हे निर्माण केले त्याच्यामध्ये सर्वाधिक गावं असलेला जिल्हा कुठला, तर तिथं आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्याचं उत्तर आहे कारगिल. हे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मित्रांनो, आता हा नकाशा सुद्धा दिलाय की ह्याच्यामध्ये कसे हे जिल्हे निर्माण करण्यात आले. हे सगळे 7 जिल्हे इथं दिलेले आहेत, कारण जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही युनियन टेरिटरीज आहेत. ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बाबतीत आपण जर बघितलं तर ह्याचा इतिहास सुद्धा मला तुम्हाला सांगायचा आहे, कारण हा चर्चेतला मुद्दा आहे. मित्रांनो, जम्मू काश्मीरच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर 2019 मध्ये इथं अतिशय एक महत्वाची घडामोड घडली होती. आपल्याला माहिती आहे 370 हे जे 370 होतं त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरच्या ज्या स्पेशल तरतुदी आहेत त्या रद्द करण्यात आल्या होत्या. मग त्याच्या संदर्भातली ही जी बेसिकची जीएसची माहिती ती आपल्याला असलीच पाहिजे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक हे 2019चा आहे. जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019चं त्याच्यामध्ये सांगितलंय की आता आपल्याला माहिती आहे एखाद्या राज्यामध्ये जर स्ट्रक्चरल जर डेव्हलपमेंट करायची असेल, जर बदल करायचा असेल तर त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा विषय हे विधेयक राज्यसभेत कधी मंजूर झालं, हे विधेयक लोकसभेत कधी मंजूर झालं, त्याच्या डेट्स अतिशय महत्वाच्या आहेत. आणि दुसरी एक इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट अशी आहे की हे मंजूर झाले त्याच्या डेट, आणि दुसरी एक की किती विरुद्ध किती मत. हे आता ह्याच्यामध्ये बघा, इथे जर आपण पाहिलं इथे जर आपण बघितलं जर हे विधेयक कोणतं विधेयक आहे, जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 हे विधेयक आहे. या विधेयकामध्ये सगळ्यात महत्वाचं हे राज्यसभा, आपल्याकडे माहिती आहे की आपलं पार्लमेंटमध्ये काय राज्यसभा आहे, लोकसभा आहे, राष्ट्रपती. राज्यसभेमध्ये हे विधेयक कधी मंजूर झालं तर 5 ऑगस्ट 2019ला. राज्यसभेत हे विधेयक 5 ऑगस्ट 2019ला मंजूर झालं. याच्यामध्ये 125 विरुद्ध 61, म्हणजेच काय की त्याच्या बाजूनं जी मतं आहेत ते 125 पडले आणि त्याच्या विरोधात जी मतं आहेत ती 61 पडलेली आहेत. बरोबर. आणि ही आकडेवारी आपल्याला पाठच पाहिजे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक याबाबत खालीलपैकी काय खरे आहे, यावर प्रश्न विचारला जातो आणि मग इथे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आहे लोकसभेत पारित. लोकसभेत साहजिक आहे, आपल्याला माहिती आहे दोन्हीही सभागृहामध्ये हे विधेयक मंजूर झालं पाहिजे तरच त्याचा कायदा होत असतो. लोकसभेमध्ये हे जे विधेयक आहे ते 6 ऑगस्टला लगेच दुसऱ्या दिवशी हे विधेयक मांडलं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी. राज्यसभेत पण त्यांनीच मांडलं, लोकसभेत पण त्यांनीच मांडलं. मग राज्यसभेत हे जे विधेयक आहे हे 5 ऑगस्टला मांडलं गेलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी राज्यसभेत मंजूर झाल्याच्या नंतर लोकसभेत हे विधेयक मांडलं गेलं 370 विरुद्ध 70 या मताने. पुन्हा एकदा लक्ष द्या, 370 विरुद्ध 70 हे 370च विधेयक आहे आणि 370नेच मान्य केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि अपोजिट सुद्धा त्याला 70 मतं पडलेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला फॅक्च्युअल, कारण चर्चा नवीन 5 जिल्ह्यांची आहे, जीएस मध्ये हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि हे विधेयक मांडलेलं आहे अमित शहा यांनी. बरोबर. आता हे जे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले त्याच्यामध्ये एक आहे जम्मू काश्मीर, दुसरे लडाख. ही जी बातमी आहे ही बातमी लडाख याच्याशी संबंधित आहे. आपल्याला माहिती आहे तिथं विधानसभा अजिबात नाहीये आणि इथं 2च जिल्हे होते, कारगिल आणि लेह. आता नवीन 5 जिल्हे ह्याच्यामध्ये निर्मिती करण्यात आलेली आहे. हा त्याच्यामधला महत्वाचा विषय आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, जर हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्हीमध्येही मंजूर झालंय, या विधेयकाबाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जम्मू काश्मीर हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि हा 2019 पर्यंत एक राज्य होता. भारतीय संसदेनं मंजूर केलेल्या ठरावानुसार इथं 31 ऑक्टोबर 2019 पासून आपल्याला माहिती आहे
की सरदार वल्लभभाई पटेल यांची जी जयंती आहे त्या दिवशी 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. म्हणजे राज्यसभेत त्याची 5 ऑगस्ट तारीख असू द्या, लोकसभेत त्याची 5 ऑगस्ट तारीख असू द्या, पण जम्मू काश्मीरचं जे इम्प्लिमेंटेशन आहे, राष्ट्रपतीची जी स्वाक्षरी आहे, त्याची अंमलबजावणी आहे, ती 31 ऑक्टोबर पासून झालेली आहे. हा सुद्धा त्याच्यामधला महत्वाचा विषय. या तीन मधल्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला आम्हाला माहितच पाहिजेत. हा त्याच्यामधला इम्पॉर्टंट पॉइंट आहे. या बातमीच्या संदर्भात थोडक्यात आढावा मित्रांनो. हे नायब राज्यपाल 5 नव्या जिल्ह्यांची निर्मिती आहे. 2 आधीचे जिल्हे होते आणि 5 याच्यामध्ये हे जे जिल्हे आहेत हे 5 हे नबरा, शाम, चांगथांग, झस्कार म्हणजे झास्कर आणि त्याच्यानंतर त्रास हे जे 5 जिल्हे ह्या नवीन त्याच्यामधली निर्मिती आहे. बर, आता मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट, आयोगानं ह्याच्या अगोदर याच्यावर काय प्रश्न विचारला होता. ही जी आपण चालू घडामोडीची जी काही बातमी बघत आहोत ह्याच्यामध्ये याच्या अगोदर आयोगानं नेमके कुठले प्रश्न विचारले होते हे सुद्धा समजून घेणं आता आवश्यक आहे. आता आयोगाचा प्रश्न आपण पाहूयात, म्हणजेच तुम्हाला हे पूर्ण लेक्चर लक्षात येईल की बातमी काय होती आणि प्रश्न काय विचारलाय. ह्या दोघांमधली जी लिंक आहे ती तुम्हाला त्यामध्ये लागेल. मित्रांनो, आपण जी बातमी बघितली त्याच्यावर आयोगानं ह्याच्या आधी एक प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तो पुढचा प्रश्न आयोग कसा विचारू शकतो या प्रश्नाकडे बघितलं आपल्याला लक्षात येईल. मुद्दामच मी शेवटच्या टप्प्यामध्ये हा आयोगाचा प्रश्न आपल्या समोर मांडला आहे आणि हा राज्यसभेचा प्रश्न आहे, राज्यसभा प्रीचा प्रश्न आहे. हा प्रश्न वाचल्यावर आपल्याला त्या बातमीचा सुद्धा कसा अभ्यास केला पाहिजे याचा आपल्याला अंदाज येईल. इथे बघा, हा प्रश्न असा दिलेला आहे की खालील विधाने लक्षात घ्या. नवीन प्रश्न सुद्धा असाच आयोग तयार करू शकतं. पहिलं दिलंय 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख हे केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. मी तुम्हाला शेवटच्या टप्प्यात सांगितलं गेलं की सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती होती, त्या दिवशी राष्ट्रपतीची स्वाक्षरी झालेली आहे. बरोबर आहे. हे स्टेटमेंट 31 ऑक्टोबरचं मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलंय. एक तर त्याची डेट विचारली केंद्रशासित प्रदेशासंदर्भात. आता हा जो केंद्रशासित प्रदेश आहे लडाख, ह्याच्यामध्ये लेह आणि कारगिल या 2 जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे. आपण बघितलंय लेह आणि कारगिल हे 2च जिल्हे त्याच्यामध्ये आहेत. आता नवीन 5 जिल्हे त्याच्यात निर्मिती करण्यात आलेली आहे. पण हा प्रश्न अगोदरचा आहे म्हणून तुम्हाला या 7 जिल्ह्यांची नावं सुद्धा तिथं महत्वाची आहेत. 100% हे स्टेटमेंट बरोबर आहे. ह्याच्यामध्ये लेह आणि लडाख हे 2च जिल्हे ह्या लडाखमध्ये होते. तिसरं दिले उमंग नरुला हे लडाखचे नायब राज्यपाल आहेत. ह्याचं उत्तर रॉंग आहे मित्रांनो, लक्ष ठेवा. याच्यामध्ये जर बघितलं तर अयोग्य हे विधान फक्त सी आहे. म्हणजेच काय की आयोग असा प्रश्न विचारला, ही जी बातमी आहे पहिले 2 जिल्हे हे 2 जिल्हे, आता नवीन 5 जिल्ह्याची निर्मिती केलेली आहे. इथं तुम्हाला हा पॉईंट विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर नायब राज्यपालाचं नाव विचारलं जाऊ शकतं, जे मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे ते नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि दुसरं तुम्हाला ह्याच्या बाबतचा काही इतिहासही विचारला जाऊ शकतो. तिथे हा पॉइंट आहे. या दृष्टिकोनातून मित्रांनो चालू घडामोडीची आपण तयारी केली पाहिजे. नक्कीच विद्याधन अकॅडमीमध्ये आपल्या एमपीएससीच्या ड्रीम बॅच सुरू आहे. प्रचंड चांगले रिझल्ट आहेत. अनेक विद्यार्थी मुख्य परीक्षेला आहेत. तुम्हाला 100% या बातमीबद्दल किंवा या न्यूज बद्दल चालू घडामोडीमध्ये जसा जसा वेळ मिळेल तसे तसे मी अपडेट टाकणारच आहे. जर कुठल्या आपल्या अडचणी असेल, कुठली समस्या असेल तर नक्की आपण कमेंट करू शकता किंवा आमच्या हेल्पलाईनला संपर्क करू शकता. धन्यवाद.